नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 40. मागच्या भागात आपण बघितले होते. आता एवढं बोलल्यावर आणखी मेसेजवर बोलायची गरज आहे का? रिद्धी अमेयाला म्हणत होती. कर ना, जास्त वेळ नाही घेणार तुझा. अमेयाच्या बोलण्यात एक वेगळेच आर्जव होते. ठीक आहे, पण निघायचं का आता? रिद्धी म्हणाली. हो, चल निघूया आणि लवकर परत ये. जास्त उशीर करू नकोस, अमेय म्हणाला. रिद्धी त्याच्याकडे बघून नुसतंच हसली. आता हाच तेवढा राहिला होता इन्स्ट्रक्शन द्यायला. ती मनातच म्हणाली आणि बिलच्या काउंटरकडे गेली. आज अमेयनं सुद्धा तिला बिल देण्यासाठी अडवले नाही. एकमेकांचा निरोप घेऊन दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले. आता बघूया पुढे. आज सृष्टीच्या मेहंदीचा प्रोग्राम दणक्यात पार पडला होता. रिद्धी, पायल, नुपूर, आस्था, प्राची सगळ्याजणी एकत्र असल्याने यांची मस्ती मजाक चाललेली होती. मेहंदीचा प्रोग्राम असल्याने मुलांना काही आज बोलवले नव्हते. तसेही ते संकेतकडे जाणार होते. शेवटी ते असणार मुलाच्या बाजूने. सृष्टीच्या दोन्ही हातावर आणि पायांवर मेहंदी लागली होती आणि त्या मेहंदीची लाली मात्र गालावर चढली होती. मैत्रिणींनी चिडवून चिडवून हैराण केल्यामुळे आणखीनच बिचारी सृष्टी. त्यात तिला संकेत फोन करत होता आणि या तिला फोन न देता उगीच छळत बसल्या होत्या. बोल ना, काय बोलायचं आहे तुला? रिद्धी म्हणाली. मला सृष्टीसोबत बोलायचे आहे, संकेत म्हणत होता. तिच्या दोन्ही हाताला आणि पायाला मेहंदी लागली आहे. तुझा फोन घेऊ शकत नाही ती, रिद्धी त्याला चिडवत म्हणाली. अगं तू धर तिच्या कानाला फोन, थोडं बोलायचं आहे ग मला, तो कळकळीने सांगत होता आणि या उगीच त्याची खेचत होत्या. नाही, आता लग्न होईपर्यंत एकमेकांशी बोलायचं नाही. ठेव आता फोन, ती कामात आहे. नुपूर तिच्या हातातला फोन स्वतःच्या हाती घेत म्हणाली. हे बघ नुपूर, याचा बदला मी घेईन बरं. तुझेही फटाके लवकरच फुटणार आहेत, विसरलीस की काय? संकेत तिला चिडवत म्हणाला. काय करणार आहेस तू? मी माझ्या मेहंदीला तुला बोलवणारच नाही. सृष्टीला तरी बोलवशील ना? तू कितीही मस्काला, पण आज काय तुला सृष्टीसोबत बोलायला मिळायचे नाही. तुम्ही मैत्रिणी आहात की वैरिणी ग? संकेत आता चिडला होता. बरं चल, एवढा म्हणतोच आहेस तर एक झलक दाखवतो तुला. थांब, व्हिडिओ कॉल करते. त्यांनी फोन कट करून व्हिडिओ कॉल लावला, पण त्यात त्याची सृष्टी काही दिसेना. पोरींनी घोळका करून त्याला चिडवणे, गप्पा करणे चालू होते. बिचाऱ्याचा चेहरा अगदी बघण्यालायक झाला होता. किती छळताय ग? शेवटी तो वैतागत म्हणाला. रिद्धीने सगळ्यांना बाजूला व्हायला सांगितले. आता कुठे त्याला सृष्टीचे दर्शन झाले, पण तेही एवढ्या दुरून की तिच्या चेहऱ्यावरचे कुठलेही एक्सप्रेशन दिसू नये. तो मोबाईल जवळ ने म्हणून सांगून सांगून थकला, पण त्या ऐकतील तर शपथ. इकडे सृष्टीलाही त्याला बघायचे होते, पण या बया काही ऐकणार नव्हत्या. शेवटी कंटाळून संकेतने फोन ठेवून दिला. आस्था, नुपूर, प्राची आणि रिद्धीनेही छान दोन्ही हातांवर मेहंदी काढून घेतली होती. दुसऱ्या दिवशी हळद आणि संगीतच्या प्रोग्राममध्येही तीच गंमत. दोघांची हळद आपापल्या घरी होती, त्यामुळे आजही त्यांना एकमेकांना बघताच येणार नव्हते. तसे त्यांचे सकाळीच व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले होते. पण लग्नघर म्हटल्यावर आसपास पाहुणे मंडळी असतातच, त्यामुळे दोघांना हवा तसा वेळ मिळतच नव्हता. झाला आजचाच दिवस. उद्यापासून तर दोघं एकमेकांसोबत कायमचेच असणार होते. रिद्धीने आज त्याला सृष्टीचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले, त्यामुळे संकेत आज थोडासा खुश होता. उद्यासाठी हुरहुर लागली होती. इकडे सृष्टीचीही तीच अवस्था. तिच्या घरच्यांना मनवण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागला होता, पण आता मात्र सगळे अगदी मनासारखे होत होते. तिच्या घरचेही आता अगदी मनापासून या नात्याचा स्वीकार करत होते. सृष्टी मात्र जराशी हळवी झाली. नवऱ्याचं घर कितीही हवंहवंसं असलं तरी बाहेर सोडताना जो आतड्याला पीड पळतो ते फक्त बायकाच समजू शकतात. एकीकडे आपल्या जोडीदारासाठीची हुरहुर आणि सासरची अनामिक ओढ आणि भीती आणि माहेरची कायमचं सुटण्याचं दुःख, या सर्व संमिश्र भावना मनात घेऊन ती वावरत असते. तेही चेहऱ्यावर कुठलेही भाव न दाखवता. म्हणूनच तर म्हटले आहे, स्त्री जन्म हा सोपा नसतो. संगीताच्या प्रोग्राममध्ये सगळ्यांनी मस्त डान्स केला. सृष्टीचा डान्स तर अगदी लाजवाब होता. संकेतच्या घरी मुलांची अगदी धमाल सुरू होती. आस्था आणि त्याला सृष्टीचा डान्सचा व्हिडिओ पाठवला.
वेडा किती वेळ तोच व्हिडिओ बघत बसला होता. जसजशी लग्नाची घटिका जवळ येत होती, दोघांची ओढ जास्तच वाढलेली. आज संगीतचा कार्यक्रम संपायला 12 वाजले होते. सृष्टी खूप आग्रह करत होती तिच्याच घरी राहून जा म्हणून, पण रिद्धीचे डॅड तिला न्यायला आले होते. त्यामुळे उशिरा का होईना ती आपल्या घरी निघून आली. बरीच रात्र झाली होती. लग्नाचा मुहूर्त उद्या सकाळी 10चा असल्याने सकाळी 8 वाजेपर्यंत तिला आवरून सृष्टीकडे जावे लागणार होते. 4-5 तास झोप होणार होती. मंजिरी आज तिच्यासोबत लग्नाला येणार होती. संडे असल्याने हर्षही आज घरीच होता. रिद्धी तयार होऊन आपल्या रूममधून बाहेर आली. पिस्ता कलरचा लेहंगा घालून तयार झाली होती ती. तिच्या गोऱ्या रंगावर तो लेहंगा फारच उठून दिसत होता. हर्षने तिच्याकडे बघितले आणि लगेच घड्याळात बघितले. अगं, फक्त 7च वाजले आहे, एवढ्या लवकर तयार झालीस तू? हर्षने विचारले. डॅड, मला 8पर्यंत हॉलमध्ये पोहोचायचे आहे, रिद्धी म्हणाली. पण एवढ्या लवकर काय काम आहे तुझे तिथे? डॅड, काय झालं? तुला एवढे प्रश्न का विचारत आहेस तू? माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे म्हटल्यावर मी तिच्यासोबत असणे महत्त्वाचे नाही का? रिद्धी वैतागत म्हणाली. ठीक आहे. हर्षला जास्तच रिॲक्ट झालो हे जाणवले. पण आज रिद्धी एवढी नटून थटून समोर आल्याने ती लग्नात गेल्यावर तिला बरेच लोक बघणारी, त्यासाठी त्याला असुरक्षित वाटत होते. शेवटी बापाचे मन. आणि मॉम कुठे आहे? ती येणार आहे ना माझ्यासोबत? आवरले की नाही तिचे? तिने हर्षला विचारले. बघ जाऊ, मला तर ती काही दिसली नाही. मी आत्ताच मॉर्निंग वॉकवरून आलो आहे, हर्ष म्हणाला. रिद्धी आपला लेहंगा सावरत मंजिरीच्या रूममध्ये गेली. मॉम, अजून किती वेळ लागणार आहे तुला? रिद्धी बाहेरून आवाज देतच आतमध्ये आली. मंजिरी छानशी सिल्कची साडी घालून तयार झाली होती. अगदी सिंपल अशी दिसणारी ती साडी तिच्या अंगावर फारच उठून दिसत होती. अगं, झालेच आहे बघ. मला एक कळत नाही, माझं एवढ्या लवकर काय काम आहे तिथे? मी नंतर येईल म्हणून सांगितले तर तेही ऐकायला तयार नाहीस. मंजिरी आपली तयारी करतच बोलत होती. आरशातून तिने आतमध्ये आलेल्या रिद्धीकडे बघितले. वाव, माझी प्रिन्सेस तर फारच क्यूट दिसत आहे. मंजिरीने तिथल्या काजळाचं एक बोट तिच्या कानामागे लावलं आणि हळूच गालावर हात फिरवला. कशी झाली मॉम माझी तयारी? रिद्धी लेहंगा हातात धरून गोल फिरत म्हणाली. फारच सुंदर, तू तर अगदी नवरीसारखी दिसतेस. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. यू ऑल्सो लुकिंग व्हेरी ब्युटिफुल मॉम, रिद्धी म्हणाली. मी काय, आपली साधीच तयारी केली. दूरच्या लग्नात मला एकदम नट्टापट्टा करून जायला आवडत नाही, माहीत आहे ना तुला, मंजिरी म्हणाली. माहीत आहे मॉम, पण तू तयारी साधी केलीस तरी अगदी युनिक दिसतेस. बिकॉज यू आर मंजिरी हर्षित इनामदार, रिद्धी म्हणाली. कळलं, चल जास्त मस्का लावू नकोस. मंजिरी हसतच नकारार्थी मान हलवत म्हणाली. याला मस्का लावणे म्हणतात का? साधी तारीफ केलेलीही तुला चालत नाही, रिद्धी उगाच आपले नाक मुरडत म्हणाली. बरं बाई, कर तारीफ कर. तसेही तुझ्या डॅडचं काही लक्ष नसतंच माझ्याकडे. मंजिरी हातात बांगड्या चढवत बोलत होती. लक्ष नसतं असं कसं म्हणू शकतेस तू? आता खाली गेलीस ना, नजर हटणार नाही तुझ्यावरून. पण बोलून दाखवत नसेल ती गोष्ट वेगळी, रिद्धी म्हणाली. गप्प बस, काहीही काय बोलतेस? पेपर वाचत बसले असतील, वर नजर करून बघणारही नाही, मंजिरी म्हणाली. असं म्हणतेस? चल मग बेट लावूया. काहीही असतं रिद्धी तुझं, मला नाही लावायची कुठली बेट, मंजिरी म्हणाली. बरं नको लावूस, पण आवरले का तुझे? चल ग लवकर, उशीर होतोय. हो, झालेच आहे, पण खाली जाऊन त्यांच्या नाश्त्याचे जरा बघावे लागेल, मंजिरी म्हणाली. अगं, सांगितले आहेस ना त्या माला वहिनीला, घेईल ना ती एक दिवस ते बघून. आणि तू काय, परतही लवकरच येणार आहेस, तोपर्यंत जेवणाची वेळ तर व्हायचीच असणार आहे. पण एक वेळ तिला सांगून तरी येऊ की नको? सांग लवकर, मी गाडी काढते तोपर्यंत, रिद्धी म्हणाली. मंजिरीने होकार दिला. मंजिरीने किचनमध्ये जाऊन मालाला काही इन्स्ट्रक्शन दिल्या. अरुंधतीचा नाश्ता ज्यूस वेळेवर देण्यासाठी सांगितले. हो, तुम्ही नाश्ता करून घ्या आणि मम्माकडे जरा लक्ष ठेवाल. मंजिरी हर्षच्या पुढे उभी होती. त्याने तिच्याकडे बघितले, पण कॉम्प्लिमेंट मात्र दिली नाही. दोघी माईलेकी एवढ्या नटून थटून निघाल्या होत्या, त्याला उगाचच असुरक्षित वाटत होते. ठीक आहे, तू लवकर येशील ना की रिद्धीसोबत थांबणार आहेस? नाही, लग्नाच्या अक्षता टाकल्या की येते परत. आणि एकच गाडी घेऊन चाललात, येणार कशा? वेगळ्या वेगळ्या येणार आहात ना, ड्रायव्हरला घेऊन जा,
एकट्या जाऊ नका दोघी, हर्ष म्हणाला. मी गाडी घेऊन येईल. रिद्धीला संध्याकाळी तुम्ही न्यायला जा, नाहीतर कॅब करून येईल ती. ठीक आहे, पण ड्रायव्हरला घेऊन जा. ड्रायव्हर कशाला उगाच, मी येते म्हटलं ना, मंजिरी म्हणाली. ठीक आहे, आणि आद्विक किती वाजता येणार? येईल 10 वाजेपर्यंत. तोही 10वी असल्याने फार बिझी असतो, मंजिरी म्हणाली. रिद्धी बाहेरून हॉर्न वाजवत होती. जा लवकर, किती हॉर्न वाजवत आहे, कशाची एवढी घाई आहे कुणास ठाऊक, हर्ष म्हणाला. इकडे मंजिरीला यायला वेळ होता म्हणून रिद्धीने सेल्फी काढून व्हॉट्सअप स्टेटस चेंज केलं. अगं येतच होते ना, किती घाई करतेस, मंजिरी गाडीत येऊन बसत म्हणाली. 7:30 इथेच वाजलेत मॉम. ट्रॅफिक लागलं तर पाऊण तास नक्कीच लागेल पोचायला. रिद्धी गाडी स्टार्ट करत म्हणाली. गाडी आता रस्त्याने लागली होती. हर्ष गाडी नजरेआड होईपर्यंत बघत होता. अरुंधती अजून झोपलेल्या होत्या. आद्विक ट्युशनला गेला होता, त्यामुळे हर्ष आज एकटाच घरी होता. किती वर्षानंतर तो असा एकटाच घरी थांबला असेल. सतत कुणी ना कुणी घरी असायचेच. पेपर वाचण्यातही मन लागत नव्हते. माळी बगीच्यात काम करत होता. तो तिकडे जाऊन झाडाची पाहणी करत आणि माळ्यासोबत बोलत बसला. रिद्धी आणि मंजिरी हॉलपर्यंत पोहोचत आल्या होत्या, तरी त्यांच्या गप्पा काही अजून संपायचं नावच घेत नव्हत्या. बायकांचं हे एक बरं असतं, कुठून विषय येतात गप्पांचे माहीत नाही. 10 तासाचा रस्ता असला तरी कंटाळा मात्र येत नाही. गप्पांमध्ये कसा वेळ निघून जातो कळतही नाही. रिद्धीच्या तर मागील 2 दिवसांच्या गमती-जमती मंजिरीला सांगायच्या राहिल्याच होत्या. रिद्धी मॅडम त्याच कंटिन्यू करत होत्या आता. काय गं, माझी कुणाशी ओळखही नाही, मी काय करणार इथे एवढा वेळ, मंजिरी म्हणाली. अगं तुझी कुणाशीच ओळख नाही, पण मी मिसेस मंजिरी इनामदारला ओळखतात ना सगळे. बघ तुझ्या मागे पुढे कशी गर्दी होणार ते. 4-5 तास कसे निघून जातील ना तुला कळणारही नाही, रिद्धी हसत म्हणाली. रिद्धीने गाडी पार्क केली आणि दोघी हॉलमध्ये निघून आल्या. सृष्टीची आई बाबा बाहेरच होते. रिद्धी आणि तिची मॉम दिसताच ते जवळ आले. या मिसेस इनामदार, फार बरं वाटलं तुम्ही आलात ते, सृष्टीची आई तिचे स्वागत करत म्हणाली. तिचे बाबाही जवळ येऊन बोलू लागले. मंजिरीही अगदी 2च मिनिटात त्यांच्याशी बोलण्यात मिसळून गेली. फार आपुलकीने बोलत होती ती लोकं. मंजिरीला तर वाटतच नव्हते की आपण पहिल्यांदाच इथे येत आहोत. त्यांनी बाकी नातेवाईक आणि स्वतः येऊन ओळख करून घेत होते. त्यांनी आग्रहाने मंजिरीला नाश्ता करायला लावले. रिद्धी तर कधीची सृष्टीकडे निघून गेली होती. अधूनमधून बाहेर येऊन तिचे मंजिरीकडे लक्ष देणे सुरू होते, पण प्रत्येक वेळी मंजिरी कुणाशी नाही कुणाशी बोलताना दिसत होती. इकडे अमेयला सृष्टी असल्याने तो अजूनही अंथरुणातच पडलेला होता. मोबाईल हातात घेतला. काल रिद्धीसोबत बोलणे झाले नव्हते. निदान आज गुड मॉर्निंग तरी म्हणावे म्हणून तो चॅटबॉक्स ओपन करायला गेला. तिने डीपी चेंज केली होती. तो तिचा फोटो पाहण्यात हरवून गेला. बराच वेळ गेल्यानंतर त्याने तिला गुड मॉर्निंगचा मेसेज केला. सोबतच लुकिंग गॉर्जेस असाही मेसेज केला. ब्युटिशियन सृष्टीला तयार करत होती. रिद्धी मोबाईल हातात घेऊन तिच्या बाजूलाच बसली होती. तिला लगेचच नोटिफिकेशन आले. अमेयचा मेसेज बघून तिच्या गालावर हसू उमटले. तिनेही त्याला उत्तर दिले. तेवढ्यात तिचा मैत्रिणी आल्या आणि त्यांनी ओढतच रिद्धीला बाहेर नेले. थांब ना, कुठे नेताय मला, रिद्धी त्यांना विचारत होती. तुला काहीतरी दाखवायचे आहे, तू मुकट्याने चल बघू, आस्था म्हणाली. त्या 4घी जणी वरच्या मजल्यावर आल्या. तिथून संकेतची वरात नाचत येताना दिसत होती. त्याचे मित्र विहान, रोनक, यश, बाकीही बरेच मित्र नाचत होते. संकेत घाबरतच घोडीवर बसला होता. अगं किती घाबरतोय हा, रिद्धी आपले हसू आवरत म्हणाली. हो तेच ना, तेच तर दाखवायसाठी तुला आणले इथे. असं वाटतंय की आत्ता पडेल खाली, नुपूर हसत म्हणाली. बिचारा संकेत, काय हाल झाले बिचाऱ्याचे. रिद्धी आता अगदी खळखळून हसत होती. कितीतरी वेळ त्या तशाच हसत त्यांची मजा बघत होत्या. यश, रोनक आणि विहानलाही त्या पहिल्यांदाच असे नाचताना बघत होत्या. खूप एन्जॉय करत होते त्यांचे नाचणे. पण त्या 4घांना कुठे माहीत होतं या त्यांनाच बघतायत म्हणून. रिद्धीने त्यांचे व्हिडिओ शूटिंग करून घेतली होती. वरात गेटवर आल्यावर त्यांचे स्वागत करून आतमध्ये आणण्यात आले. संकेतच्या मित्रांनी त्याला मंडपात आणले. सृष्टीलाही तिच्या मामांनी मंडपात आणले. दोघांची जोडी फारच सुरेख दिसत होती. सृष्टी तर नवरीच्या वेशात फारच सुंदर दिसत होती. वरमालेचा कार्यक्रम झाला. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला.
सप्तपदी झाली आणि विवाह सोहळा पार पडला. सृष्टी आणि संकेत आता 7 जन्मासाठी विवाह बंधनात अडकले होते. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.